काय रावसाहेब, बाहेर जायची तयारी वाटतं? होय, कौस्तुभची वाट बघतोय हो. शामराव चव्हाणांकडे जायचं त्याच्याबरोबर. तुम्ही काय करताय? अल्बम बघतोय, जुन्या आठवणी जाग्या करतोय. बघा तुमची आई बघा कशी होती. हा 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 हा. आता तिचा भुईकोट किल्ला झालाय. तुम्ही पण गंमत केली रे. अनु बघ की, निस्त्या नक्षत्रवाणी दिसती नाही? मग बहीण कोणाची आहे? काय रे लेका, तू स्वतःला काय लय देखना समजतो काय? का काय शंका वाटते होय? अख्खा गाव म्हणतो या की अगदी बापसावानी दिसतो म्हणून. नाही नाही, मग तुला आता मला देखणं म्हणलंच पाहिजे. हे बघ माझा फोटो. बाग कशा पायी काढलेला अर्धा फोटो? अरे म्हटलं एखादं स्थळ आलो चालून, हा. द्यावा पाठवून म्हणून काढला. आबा, हा. आपल्या अनुचं काय? तिची आई म्हणत होती तिचं दुसरं लगीन लावायचं म्हणून. तिच्या मनात काय कळलं पाहिजे का नको? मला बी आईचं म्हणणं पटतंय बघा. आपला समाज हा असा, आणि त्यातच तिच्या कपाळी विधवेचा शिक्का बी लागलेला आहे. कोणी तिचा स्वीकार करेल का हो? अरे कौस्तुभराव, या या या. नमस्कार आबा. नमस्कार नमस्कार. चल. अरे अनुचा फोटो. हा, बघ की. छान दिसते नाही? तिचाच विचार करत होतो रे. कसला? तिच्या लग्नाविषयी काळजी वाटते रे. आता ती विधवा आहे म्हणल्यावर कोणी तिचा स्वीकार करेल का? अरे यात काळजी करण्यासारखं काय आहे मला सांग. म्हणजे हा प्रश्न आता पूर्वीसारखा इतका गंभीर राहिला नाहीये. विधवा स्त्रियांची हल्ली सहज लग्न होतात आणि आपल्या अनुशी तर कुणीही लग्न करायला तयार होईल. तिच्यात नाकारण्यासारखं काहीच नाहीये. बाबा तू म्हणतो तसं झालं ना तर माझी चिंता मिटल बघ. पण आबा, तुम्ही तिच्या मनात काय आहे जाणून घेण्याचा प्रयत्न केलात? नाही, तसा मी तिच्याकडे विषय नाही काढला. पर ती हिरेनला इसरली असेल असं काय वाटत नाही बाबा. साहजिकच आहे. दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. लव्ह मॅरेज होतं ना? होय. अरे आपण बोलत काय बसलोय? त्या श्यामरावांकडे जायचं ना? हो. चल की मग. आबा येतो. या. उत्तमरावाची आयडिया तर चांगली आहे म्हणा. नाही म्हणजे तसा विचार केला तर ह्या आजीचं आणि विद्याचं लई पटत बी नाही म्हणा. बरी पोरगी येताना माहेरावरनं काही घबाड बी घेऊन आली नाही. जबरदस्तीनंच घुसली या घरात. काय करावं? हिला सांगावं काय? नाही तर नगच हिला त्या विद्याचं लय पुळका आहे. पटणार बी नाही म्हणा तिला. काय मग? कसं काय वाटलं आपलं ऑफिस? ऑफिस? ऑफिसच म्हणायचं याला. हे बघ ना, एक टेबल आहे, 3 लाकडी खुर्च्या आहेत, सोफा आहे. जुना का होईना पण आहे. बाकी सगळ्या गोष्टी हळूहळू येतील. काय मग? गव्हर्नमेंट ऑफिसचा फील येतो नाही? हो येतोय. पण आपलं ऑफिस खरंच खूप छान आहे. थँक्यू. हा, आता आपल्या हातात एकच फाईल आहे. हळूहळू यांची संख्या वाढणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला कपाट घ्यावं लागणार आहे. ते पण घेऊया काय? ते सगळं ठीक आहे, पण मला सांग, ही जागा कशी मिळाली तुला? अगं, ते आपल्या गावातले जाधव आहेत ना, त्यांची ही रूम आहे. मोकळीच होती. म्हणाले घ्या तुम्ही. आपण त्यांना भाडं द्यायचंय अगदी वेळोवेळी. काय?
पण बरं झालं ना, अगदी चावडीजवळची जागा मिळाली. खरंय, बायकांना येणंही सोपं होईल इथे. मॅडम, पण आता तुमचं काम सुरू झालेलं आहे. आता प्रत्येकाच्या घराघरात जाऊन त्या त्या घरातल्या बायकांना तुम्ही अल्प बचतीचं महत्त्व पटवून देणार आहात. हो. आणि हे बघ, यामध्ये आहे ना सगळा डाटा आहे या फाईलमध्ये. म्हणजे आपल्या गावातली लोकसंख्या किती आहे, दरडोई उत्पन्न काय आहे, याची सगळी माहिती आहे. ठीक आहे. हे घे. माझ्याकडे कशाला, तुझ्याकडेच ठेव ना, याची गरज आहे तुला आता. म्हणजे कसं, ह्या सगळ्या माहितीवरनं साधारणतः बचत किती करता येईल याचा सल्ला तू त्यांना देऊ शकतेस, नाही का? अरे हो रे. हा, म्हणून तुझ्याकडेच ठेव. काय सॉरी. काय ग अनु, काय झालं हसायला? अरे फाईल मधले पेपर पडले ना, त्याच्यावरून मला एक गोष्ट आठवली बरं का. अरे बापरे. काय झालं? अनु, हे अजून तुझी गोष्ट सांगण्याची सवय काही गेलेली नाहीये. कौस्तुभ! ऐक ना, माझ्या वर्गात ना एक मुलगा होता बरं का. त्याला चोगले सरांचं लेक्चर अजिबात आवडायचं नाही. तो काय करायचा माहितीये, मुद्दामून वही खाली पाडायचा, ती घ्यायला म्हणून खाली बसायचा आणि चक्क तिथे झोपायचा रे. सरांच्याही लक्षात यायचं नाही. अरे अनुपमा, तू इकडे काय करतेयस? आम्ही गावातल्या बायकांसाठी अल्प बचत योजना सुरू करतोय. आम्ही? अच्छा, म्हणजे तू आणि हा. हो, तो मदत करतोय मला. कविता वहिनी आहे आणि अच्छा, म्हणजे हे बरं झालं, कविता वहिनी आहेत, म्हणजे काळजी करण्याचं काही कारण नाही का? तुला नेमकं काय म्हणायचं आहे? नाही, मला काय म्हणायचं नाही रे बाबा. काय अनुपमा, म्हणजे बघ, तू आता पडली नात्यातली, त्यामुळे तुझं हिताचं बघणं कर्तव्य आहे माझं. तू तरुण आहेस, त्यातनं विधवा आहेस, त्यामुळं लई टोळ भैरव तुझ्या मागं लागणार. काही जण डायरेक्ट भिडणार, काही जण मदतीचा आव आणून फूस लावणार. म्हणून माणसाने नेहमी स्पष्ट बोलावं, नेहमी. पर तुला कशा पायी मिरच्या जमत्यात र? का खरंच तुझ्या मनात हिच्याबद्दल काय आहे? अच्छा, म्हणून उपेंद्र दादानं तुला घरातनं बाहेर हाकललेला दिसतोय. अजित, वाटेल ते बोलू नकोस. स्वतःवरून जगाची परीक्षा करू नये. हा अनुपमा, असं काय करतेस? अगं, मी आता पूर्वीसारखा राहिलेलं नाहीये, फार बदललोय. विद्याला विचार. गेलास तरी चालेल. होय काय? हे बघ अनुपमा, मी सांगितलेला सल्ला नीट ध्यानात ठेव, म्हणजे झालं. आपण या. अनुपमा, शहर नाही आहे, गावातल्या लोकांच्या डोळ्यात येईल असं का वागू नकोस बाई. हा, थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे. थँक्यू. करा अल्प बचत. हॅलो दादा, आम्ही बोलतोय. बोला की अक्का. एक आनंदाची बातमी आहे. तुम्हाला आठवत असेलच, एका उद्योगपतीच्या मुलाला वाचवताना वीरेनला वीरमरण आलं. होय, हाय की ठाव, परत त्याचं काय इथं? ते उद्योगपती इंदर कुमार मित्तल आज आमच्या घरी आले होते आणि त्यांनी आम्हाला 15 कोटी रुपये देऊ केले. काय? 15 कोटी?
दादा ऐकताय ना? होय 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 ऐकतो की अक्का. पण खरं सांगू का अक्का, हवा आकडा ऐकून मलाच आकडे आल्यासारखं वाटलं बघा. 15 कोटी म्हणजे नाही, प्रॉब्लेम असा झालाय की त्यांना ती रक्कम विरेच्या बायकोला म्हणजे अनुपमाला व्यक्तिशः हातात द्यायची आहे. असं? पण अक्का मग अनुपमा तर इकडे गावाकडे आहे की. त्याच्याचसाठी फोन करतोय आम्ही. नयनला पाठवतोय तिला आणायला. हां. आम्ही तुम्हाला फोन करूच. तसंच काही लागलं तर तुम्ही स्वतः जातीनं लक्ष घाला. वय वय ठेवतो फोन. ठीक आहे. लक्ष तर ठेवायच पाहिजे म्हणा आता, कारण ती 10 कोटी आणि ही 15 कोटी म्हणजे 25 कोटीची मालकीन झाली म्हणायची अनुपमा तर. मामांची तुम्ही केव्हा आलात? आणि अहो एवढ्या उन्हाचं कुठे गेला होतात तुम्ही? आणि सकाळी नाश्ता सुद्धा केला नाही. असं न सांगता कुठे जात जाऊ नका हो. उगाच आपल्या जीवाला काहीतरी घोर लागून राहतो. बरं, सकाळपासून तुम्ही काही खाल्लेलं नाहीये. हातपाय धुवून घ्या, मी तुम्हाला जेवायला वाढते. चला लवकर. अरे देवा, ही पोरगी इतकी काळजी घेते माझी. स्वतःची पोरगी असती तर तिनं सुद्धा एवढी काळजी घेतली नसती. आणि मी तर तिच्या विरुद्ध नाही. पर काय करावं, काय सुचन असं झालंय. अरे मी मुंबईला येईपर्यंत ऍडजस्ट कर ना. तू हो नाश्ता करून घे. हो आलो. बघ ना प्लीज प्लीज प्लीज. ठीक आहे, आल्यानंतर बघू. ओके बाय. हो निघतोच. झालं का पुन्हा तुझं सुरू? इथे यायच्या आधीच तुला मुंबईला परत जायचे वेध लागलेले असतात. मी ठरवलं ना आता गावाला कायमचं परत यायचं म्हणून. जेव्हा येशील ना तेव्हा खरं समजेन मी. अगं आई असं काय करतेस? मला जर का गावाला परत यायचं असेल तर मुंबईतली सगळी कामं मला वाइंड अप करायला नको म्हणून चाल. कौस्तुभ मला सांग, म्हणजे तू आपल्या गावच्या विकासासाठी बापू साहेबांनी तुला तसं सांगितलंय म्हणूनच आलायस ना? हो का? काही नाही म्हणजे तसं असेल तर ठीक आहे. नाहीतर तू आपला मुंबईलाच बरा आहेस. म्हणजे तिथल्याच एखाद्या छानशा मुलीशी लग्न कर आणि सुखाने संसार कर. अगं आई, मुंबईतल्याच मुलीशी जर का मला लग्न करायचं असतं तर मी आतापर्यंत केलं नसतं का? बरं, म्हणजे मग तुला आपल्या गावातल्याच मुलीशी लग्न करायचंय का? नाही तसं असेल ना तर मी तुझ्यासाठी एक छानशी मुलगी पाहून ठेवली आहे. अगदी तुला शोभेल अशी आहे. आई मला कळतंय तुझं नेमकं काय चाललंय ते. म्हणजे काय? हे बघ कौस्तुभ, माझं एवढंच म्हणणं आहे, अरे तुझं वयच असं आहे की कोणीतरी मुलगी तुला भुरळ पाडेल आणि होत्याचं नव्हतं होऊन बसेल. त्यापेक्षा तू असं कर, मी सांगते त्याच मुलीशी लग्न कर. तुझ्या बोलण्याचा रोख कोणाकडे आहे हे माझ्या लक्षात आलंय. मी तुला स्पष्टच सांगतो, लग्न करेन तर अनुपमाशीच. झालं, पालथ्या घड्यावर पाणी. अरे त्या मुलीने अशी काय जादू केली तुझ्यावर? काय आहे काय तिच्यात एवढं की तू वेडा झालायस? आई मीच तुला उलट प्रश्न विचारतो, तिच्यात काय कमी आहे? अरे विधवा आहे ती. परत तेच आई, त्यात तिची काय चूक आहे मला सांग. नाही आता एक मला सांग, ती चांगल्या संस्काराची मुलगी नाहीये? ती दिसायला चांगली नाहीये का? तिचं घराणं वाईट आहे का? हे बघ कौस्तुभ, ते मला काहीही माहित नाही, पण त्या मुलीशी तू लग्न करायचं नाहीस. काय नाही, अनुपमा तुला का नको याचं नेमकं उत्तर तुझ्याकडे नाहीये, म्हणून तू आपली एकच हेका धरून बसलीस. अरे पण मुली काय ओस पडलेत का? आणि लोक काय म्हणतील? हा, लोक काय म्हणतील याची खरी भीती तुझ्या मनात आहे आई. हे बघ, लग्न मला करायचं, मी लोकांचा विचार करत नाही. ते बोलतील आणि गप्प बसतील. मी माझा निर्णय बदलणार नाही आई. लग्न करेन तर अनुपमाशीच, कळलं? अरे कौस्तुभ, नाश्ता तरी कर. ठीक आहे, मी पण बघते तिच्याशी तू कसं लग्न करतोयस ते. आज बरेच दिवसांनी पोट फुटस्तवर जेवलो बघा मी. आज समजे पदार्थ बिले फारमास झाले होते बरं का.
सुपारी आबा. नको बाई नको, सुपारी बी पोटात जागा नाही माझ्या. बरं आणू, आज शेंगाचं पिठलं काय भारी झालं होतं. आडवा हात मारला त्याच्या मारे. आबा, नयन वहिनींना माझ्या हातचं पिठलं खूप आवडायचं. त्या मला नेहमी म्हणायच्या की माझ्या हातात काय ग, आणू, काय झालं? काय झालं ग पुरी? तिथल्या आठवणी अजून विसरताच येत नाहीयेत मला. अण्णा, महेंद्र भाऊजी, नयन वहिनी, सगळ्यांची खूप आठवण येते. आपल्या बायकांचं असंच असतंय बघ पोरी. म्हणजे जिथं जातो तिथल्याच होऊन जातो बघ. पण हे समजा तुला इसरायला हवं आता. आई, मी इथे आल्याचं अण्णा आणि नयन वहिनींना सांगितलेलंच नाहीये. त्यांना जेव्हा कळेल तेव्हा आबा, मला खरं तर तिथेच राहायचं होतं, वीरेंच्या आठवणीसोबत. अनु, हे बघ आता डोळ्यातनं पाणी नाही काढायचं अजिबात. मागचं सगळं विसरून जायचं बघ. आम्हाला आमची तडफदार आणि हसरी अनु परत हवी. दादा, दादा काय झालंय? कुठं काय? काय बी नाही. दादा तुम्ही काहीतरी लपवताय माझ्यापासून. नाही, एवढं जवळ येऊन थांबलो मी, तुमचं लक्ष नाही माझ्याकडं. अजित, अरे बाबा तुला काय आणि कसं सांगावं तेच काय समजण्याचं झालंय बघ. म्हणजे दादा काय असेल ते मनात सांगून टाका, म्हणजे तुम्हाला बी हलकं वाटेल. अरे त्या उत्म्यानं एक कल्पना सुचवली आहे मला, डोक्यातच घुसवली आहे म्हण की. तो म्हणतोय ईद्याला काडेमोड द्या आणि अजितचं लगीन अनुपमाशी लावून द्या म्हणतोय. म्हणजे मग अनुपमाचं मन आपल्याला वळविता येईल 10 कोटी मिळवण्यासाठी. काय? अहो दादा, हे कसं काय जमायचं हा? आणि ती अनुपमा माझ्याशी लगीन करायला तयार होईल वय? यो उथम्या बी ना खरंच खुळं झाले, ते काय बी बोलता या. मला बी तसंच वाटलं होतं अजित. पर अक्काचा फोन आला होता, म्हणत होती तो उद्योगपती आहे ना. हा? अरे त्यो ज्याच्या पोराला इरेननं वाचवलं होतं त्यो अनुपमाला 15 करोड देणार आहे म्हण. काय? 15 करोड? अरे हळू बोल की जरा. 15 करोड? हो दादा, तुम्ही माझी मस्करी करताय वय? तुझी मस्करी कशापायी करू रम्या? म्हणजे बघ, विचार कर, अनुपमा आता 25 कोटीची मालकीन आहे. आकडा ऐकून निक्का बॉडीत करंट लागल्यागत झालंय बघा. खरं आहे. पर अजित, समध्यात पहिलं त्या ईद्याला बाजूला करायला हवं का ना ग? दादा तुम्ही काय बी काळजी करू नका. 25 करोड मिळणार आहे ती. एक काय अशा 10 त्या बाजूला करतो मी. अजित, बजावून ठेवतो पर काय बी वांगाळ विचारून डोक्यात आणू नगस. दादा तिच्या केसाला बी धक्का लागता कामा नाही. तुम्ही आता समजा माझ्यावर सोपवा, मी बघतो काय करायचं ते.